दिवसांनी आज परत आम्ही फोर्टवरती निघालोय. मी आहे, कार्तिक आहे, पाटी संकेत आणि शिवदत्त. खूप दिवसांनंतर आम्ही निघालोय प्रबळगडाकडे. पाठचा काय रस्ता दाखवला नाही कारण की ऑलरेडी तो आपण एका व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे. आणि आता आपण जातोय प्रबळगडाकडे आणि समोर तो बोर्ड तुम्हाला दाखवून कळेलच की तोच रस्ता आहे. आज राईट साईडला. पण दोन्ही वाटा एकत्रच जातात. विलेज व्ह्यूज. पिकलेली करवंद काढायची चालू आहे. अरे हा आहेत वरती आहेत. ठीक आहे, काठी दोन तीन काट. अजून कुठे लागेल काटा लागेल. थोडं पुढे बघ, अजून दोन. करवंद कसं आहे, कसं नको खूप लागला बा आंबट. त्याला दे कुठे गेला. गडांवरती आल्यावरती अशी मज्जा असते, बघितलं का. आम्ही पाणी पित खाली थांबलोय तोपर्यंत इकडे येऊन आमचा मित्र आम्हाला सोडून झोका खेळतोय. झोका निसर्गाचा आनंद घेतोय. हो, जो बाळा जो झुरे जू पहिल्या दिवशी घेतला. वय मर्यादा नसते मित्रा, समजलं का. फक्त अशी मज्जा करायला काळीच लागतं, काळीच. आणि तिकडे एक मित्र करतोय झोका झोका. बच्चे तो हो गए हम लोग. दगडावरती लिहिले प्रबळगड. पावसाळ्यापर्यंत राहणार नाही, निघून जाईल. पण आहेत काही खुणा करून ठेवलेले आहेत जेणेकरून गडावरती चढताना आपल्याला वाट सहजासहजी घाऊ शकते. %75 फोर्ट कंप्लीट झाला आपला आणि आपण आलोय वरती. हिरवळीतून येताना मस्त वाटलं, पण जसं ऊन लागलंय तसा खूप त्रास होतोय. आणि हे वरती नाश्ता विष्टासाठी उभारलेलं छोटंसं झोपडं. आणि हा समोर प्रबळगडाच्या कडा आणि तिकडे तो कथा म्हणते. इथून वरती थोडीशीच वाट आहे आता, जी दगडा धोंड्यातून आम्हाला वर चढायचे. कार्तिक तर पूर्ण स्ट्रेंथ दाखवतोय. लगेच दगड धरून. अरे हा, चुकून ग्लास फुटलेला आहे आमच्याकडून. कोकम पिला आणि अशा थोड्याशा अनिवन जागेवरती ठेवला आणि पडला आणि तो फुटला. चलो. खडा आहे रे, खडा आहे हा. माझा 500 वालाच आहे बघ. सँडलवर चढणारी माणसं. मी विसरलो. तुमचे बुट राहू द्या, मी सँडलवर आलो. प्रबळगडाच्या प्रबळ भिंती. कुठला दुश्मन काय येतोय भेंडी. पूर्ण वाट लावली असणार. होय तर भाई, पावसाळ्यामध्ये पूर्ण असं पाणी पडत असणार आहे माहिती आहे का.
जेवढा तो हेवन वाटतो तेवढा भयानक पण असतो सह्याद्री. अंगातले किडे अजून काय नाही. नको रे कार्तिक, काय पण करू नको. ये इकडे. असं कोणी करू नका बरं का. जर फिरायला आला तर गप किल्ला फिरा आणि घरी जा. ते आपल्या कार्तिकचे अंगातले किडे सगळे बाहेर यायला लागलेत. होय. फुलपाखरू मोठा आहे रे. फुलपाखरू इथे फुलपाखरू मोठं होतं. निळभोर आकाश आणि बाजूची हिरवळ आणि बाजूच्या प्रबळ भिंती. किल्ल्याचा प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत आलं की अशा पायऱ्या आहेत. चला तर पाहूया अजून वरती काय काय. सध्या तर हे दुकान बंद आहे आणि ही वाट. असंच पुढे आल्यावरती परत हिरवळ छावणी चालू झाली, जिथून आपल्याला पुढे जायचं आहे. असे घनदाट हिरवळ पाहिल्यावरती एकदम असं मन तृप्त होतं. आणि वा, छोटे छोटे जीव. कसं आहे, अंदरबन सारखे आहेत झाडे सर्व. आजूबाजूला अशी घनदाट सर्व झाडे. वरती आलं की असा बोर्ड दाखवलाय. एका बाजूने कलावंतीन दुर्गचा व्ह्यू दिसतो आणि एका बाजूला काळा बुरुज, राजवाडा आणि मंदिर. पहिले तर आपण मंदिराकडे निघालोय आणि पुढे जाऊन मंदिर पाहून परत मग नंतर कलावंतींचा व्ह्यू पाहणार आणि ट्रेक संपवणार. तरी 1 तास कदाचित वरती फिरायला लागेल आपल्याला. पूर्ण जंगल फिरून फायनली आपण आलोय राजवाड्यापाशी. हे सारे राजवाड्याचे अवशेष जे प्रबळगडावरती आहेत. चला तर आज जाऊन पाहूया अवशेषांमध्ये अजून काय काय पाहण्यासारखं. हा 3रा वाडा व त्याचे अवशेष. आणि हा 4था वाडा, जो एका लाईन मध्ये असे 4 वाडे आहेत. तिच्या आजूबाजूला ढिगारे असे दिसत आहेत. हे सर्व पुरातन वास्तूंचेच अवशेष आहेत,
जे पूर्णरित्या विस्कळीत झालेले आहे. आणि हा पूर्ण साईड व्ह्यू घनदाट असं जंगल आहे प्रबळगडावर. मॅपमध्ये जरी पाहिलं तरी भरपूर सारा असं काळोखच दिसतो इथे. या वाटेने आलं याची महादेवाची पिंड पण आहे आणि मारुती रायांचं मंदिर. अशा सर्व पहिले धर्माचीच युद्ध होती असं वाटतंय. पूर्ण आपल्या मूर्त्या आता तोडून टाकल्या आणि महादेवाची पिंड जी पूर्ण विस्कळीत करून टाकली. पण आपली आस्था काही कमी झालेली नाहीये, तरी पण आपण झुंज देतोय. रनिंग करत फोर्ट पाहायचा चाललाय, कारण की 1 किलोमीटर 400 मीटर जायचं आहे मला काळा बुरुज पाहण्यासाठी. अर्धे राहिले ना आपले, अर्धे पाठी आहेत. आले आले आले. अशा खुणा पण केल्यात काय बुरुजाकडे जाण्यासाठी. आणि बुरुजाकडे 850 मीटर. काळा बुरुज ठिकाणी पोचलोय आम्ही. आणि हा पुढे निळा भोर समुद्रच म्हणू शकतो, सह्याद्रीचा समुद्र जो आजूबाजूला दिसतोय. आणि हा पुढे काळा बुरुज. अशा काही शिला इथे ठेवलेल्या आहेत आजूबाजूला. आणि हा काळा बुरुज. थोडा आपण अजून पुढे जाऊन पाहणार आहोत की पुढे ते काय आहे. देखराणीसाठीच या बुरुजाचा वापर केला जात असावा. काळ्या बुरुजाचा लास्टचा टप्पा जिथे बुरुज आहे आणि पुढे तो विशाळगड.